हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता कुठे पाऊस थोडासा कमी झाला आहे आणि थंडी हळूहळू आता सुरू व्हायला लागली आहे. तर त्यासाठी म्हणून मी एक आपल्या शरीराला थोडंसं गरम ठेवणारं वगैरे असं त्याची एक रेसिपी बनवते मी. तर मी त्यासाठी अर्धी वाटी नाचणी घेतलेली आहे. नाचणी कशी थोडीशी गरम असते आपल्या शरीराला, त्यापासून ऊब मिळते, त्याचबरोबर एच-बी वाढवण्याचं सुद्धा काम करते. तर त्यासाठी म्हणून मी आज एक अशी पौष्टिक रेसिपी बनवते. तर आपण नेहमी लापशी बनवतो गव्हापासून, तर आज मी नाचणीची लापशी बनवते किंवा तुम्ही नाचणीची खीरही म्हणू शकता. तर त्यासाठी म्हणून मी अर्धी वाटी नाचणी आहे स्वच्छ करून घेतली आणि ते 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतले आणि त्यानंतर मी ते कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून आपल्याला त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. अगदी मऊ अशी नाचणी शिजली पाहिजे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही थोडा वेळ नाचणी भिजत घातली तरीही चालू शकते. पण एक 4 ते 5 शिट्ट्या केल्या की नाचणी छान शिजली जाते. तर बघू शकता नाचणी शिजली गेली आहे छान. आणि आता आपण ती शिजवलेली नाचणी जी आहे ती गॅसवर एका कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये जे पाणी आहे तर ते आटवून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आता ती खीर गोड होण्यासाठी म्हणून मी जेवढी नाचणी घेतली म्हणजे अर्धी वाटी, तर तेवढाच मी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही गुळाऐवजी साखर वगैरे यूज करू शकता. पण कसं पौष्टिक रेसिपी म्हटलं की त्यामध्ये गूळच चांगला. तर आता बघू शकता गूळ छान असा त्यामध्ये मेल्ट झाला आहे आणि आपली लापशी घट्टसर झालेली आहे. त्यातलं सगळं पाणी आटलं गेलं आहे. त्यानंतर आपण त्यावर ड्रायफ्रूट्स घालणार आहोत थोडेसे तळून. तर त्यासाठी म्हणून मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम केलं आहे आणि मनुके, काजू, बदाम आणि पिस्ता हे कट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. तर आता ते कट केलेले ड्रायफ्रूट्स आपण तुपावर थोडेसे तळून घेणार आहोत. तर आता छान असे मी थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणून ते तळून घेणार आहे. तर बघू शकता छान असे आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत. आता ती फोडणी आपण खिरीवर घालणार आहोत. तर आता मी ती कढई खाली उतरवून ठेवली आपली, कारण लापशी रेडी झालेली आहे आणि शेवटी मी त्यावर ही ड्रायफ्रूट्सचा तडका दिलेला आहे. तर तुम्ही त्यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड वगैरे पण घालू शकता. पण मी बस अशीच बनवलेली आहे. आणि आता आपली ही नाचणीची लापशी रेडी झालेली आहे. तर ती मी एका बाउलमध्ये काढून घेतले. तर तुम्ही ही लापशी अशीही खाऊ शकता. तर आता त्यावर मी अजून ड्रायफ्रूट्स वरूनही घातलेत, कट केलेले ड्रायफ्रूट्स, आणि ती सर्व केलेली आहे. तर तुम्ही ही लापशी अशीही खाऊ शकता किंवा आपण खीर कशी दूध घालून वगैरे खातो, तर तशा टाईप आपल्याला लापशी शिजत असताना दूध घालायचं नाही आहे, कारण आपण त्यामध्ये गूळ घातला आहे, तर दूध त्यामध्ये फाटू शकतं. तर बाउलमध्ये काढल्यानंतर आपण त्याच्यावरून दूध घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये दूध किती तुम्हाला हवं आहे तसं घेऊ शकता. तर मी आता एका बाउलमध्ये लापशी काढून घेतली आणि त्यामध्ये गरम गरम दूध घातलं आहे आणि आता ही नाचणीची खीर अशा प्रकारे रेडी झाली. तर अगदी लहानांपासून वयोवृद्ध सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर एकदा नक्की ट्राय करा माझ्या या पद्धतीने नाचणीची लापशी. आणि मी बनवलेली ही नाचणीची लापशी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.